ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गुरुजी घरी आलेले असतात आणि गुरुजी जेव्हा घरी येतात तेव्हा आता ते सांगतात की मी इंदोरवरून आलेलो आहे आणि मी तुमच्या कुलदेवतेचं सगळं काही करतो। त्याचप्रमाणे मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलेलो आहे, त्या म्हणजे तुमच्या घरातल्या गृहलक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि ते सुद्धा घरातल्या एका पुरुषाने। मग कोणी करायची आहे पूजा असं मामा विचारतात, कारण घरात 4 पुरुष आहे, मी, आकाश, अर्णव आणि त्याचसोबत राजेश। कोणी पूजा करायची आहे आता ते तुमचं तुम्ही ठरवा, नाहीतर आपण एक काम करू, आपण यांना चिठ्ठ्या काढू। चिठ्ठ्या काढलं की आपल्याला समजेल की कोणी पूजा करायची आहे ते, मग आपण त्या पद्धतीने ठरवूया असं देखील आता ठरतं। मग आता प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवल्या जातात। गुरुजीच प्रत्येकाची नावं घेतात, पहिल्यांदा राजेशचं, दुसरं मामांचं, अर्णवचं आणि आकाशचं, अशा 4 चिठ्ठ्या बनवल्या जातात। आणि त्या चिठ्ठीमधली एक चिठ्ठी आता उचलायची असते, ती म्हणजे ईश्वरीला। ईश्वरी त्याच्यातली एक चिठ्ठी उचलते आणि ती आता सांगू लागते की आता खरं तर ना आपलं काम झालं आहे। म्हणजेच त्या चिठ्ठीमध्ये राकेशचं नाव येतं आणि राकेशचं नाव आलेलं बघूनच आता खूप जास्त आनंद ईश्वरीला झालेला असतो। राकेश आता म्हणत असतो की काय झालं आहे, तर राकेशचं नाव ईश्वरी वाचून दाखवते। त्यावर अंजली खूपच खुश होते आणि अंजली म्हणते की चला फायनली काहीतरी मस्त झालेलं आहे, आणि असं बोलूनच आता ती कौतुक करू लागते। त्याच वेळेला आता ती म्हणत असते की चला आज तुम्हाला हा मान मिळालाय, केवढा मोठा मान आहे हा, खरंच हा मान तुम्ही घालवायला नको। आणि असंच बोलून आता ती ईश्वरीची पूजा करायला सांगते। आता राकेश थोडा घाबरत असतो, काचरत असतो, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की अर्णवने जे ठरवलं आहे तेच अर्णव पूर्ण करतोय। म्हणजेच आता अर्णवने ठरवलेलं होतं तसंच तो पाडव्याच्या दिवशीच मला ईश्वरीच्या पायापाशी झुकवतोय। तर आता राकेश म्हणत असतो की मी नाही केली तर चालणार नाही का, पण आता इकडे राकेशला अंजलीच म्हणते की अहो असं काय करताय, कुलदेवतेचा आहे हे आणि तुम्हाला इतका मोठा मान मिळालाय, हे केवढं मोठं आहे ना, नको नाही म्हणू नका अशा पूजेला, असं देखील आता अंजली राकेशला बोलू लागते। आणि तेव्हा आता राकेशकडे सुद्धा कोणताही ऑप्शन उरत नाही, राकेशला नाईलाजास्तव आता ईश्वरीची पाद्यपूजा करावीच लागणार असते। त्याच वेळेला आता अर्णवचं हे सुद्धा असतं की ईश्वरीच्या पायाला जरा देखील स्पर्श जो आहे ना ते या हलकट व्यक्तीने करू नये, म्हणूनच त्याने आणि आधीच गुरुजींना पळवून ठेवलेलं असतं आणि तो आता गुरुजींना सांगत असतो। तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात की राकेशला ना आता हे सगळं काही सहन होत नसतं, त्याच्या डोळ्यात ना फक्त पाणी यायचं तेवढं बाकी राहिलेलं असतं, कारण त्याला खूप मोठं दुःख झालेलं असतं, कारण जसं ठरवलं होतं तशा सगळ्या काही गोष्टी आता घडत होत्या। म्हणूनच आता खूप जास्त टेन्शन त्याला येत होतं, पण तरीसुद्धा का होईना तो आता शांत होता। तर इकडे मात्र अंजली म्हणत असते की आता कसलाही विलंब करू नका, पटकन जा आणि तुम्ही ईश्वरीच्या पायांची पूजा करा। आणि असं म्हटलं जातं तर गुरुजी म्हणतात की तुम्हाला पायांची पूजा करायची आहे, सगळं सामान आणून ठेवलेलं आहे बघा। गुरुजी या सामानामध्ये दुसरं काही अजून हवं आहे का, तसं हवं असेल तर मला सांगा, तशी अरेंजमेंटसुद्धा आम्ही करतो असं देखील सांगण्यात येतं। पण गुरुजी म्हणतात की नाही, बरोबर आहे, पूजेचं सामान आपल्याला इतकंच सामान लागणार आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये अर्णवला खूपच जास्त आनंद होत असतो, कारण अर्णवने जे ठरवलेलं असतं ते त्याचं पूर्ण होत असतं। म्हणूनच अर्णव आता ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरीला डोळ्याने इशारा करत असतो। तर तेवढ्यातच गुरुजी सांगू लागतात की तुम्हाला हे करायचं तर आहे, पण यामध्ये सुद्धा माझी एक अट आहे, ती म्हणजे तुम्ही ना त्यांच्या पायाला जरा देखील स्पर्श करायचा नाही, कारण स्पर्श केला तर देवीचा कोप होऊ शकतो आणि तो कोप होऊ द्यायचा नाही आहे। तुम्हाला जे काही करायचं आहे ना, ती खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे त्यानेच हे सगळं काही करायचं आहे असं देखील म्हटलं जातं। मग आता दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या असतात ना की राकेशला हे सगळं करावंच लागणार असतं आणि मुळात आहे ना त्याला फोर्सफुल्ली आता अंजलीसुद्धा करत असते। अंजली म्हणत असते की
अहो करा ना हे सगळं, खरं तर यामध्येच आपल्याला सगळं सुख मिळणार आहे. तर इकडे मात्र आता थाटामध्येच ईश्वरी तिथं बसलेली असते आणि जेव्हा ती थाटात तिथं बसते ना तेव्हा मात्र आता अर्णवही तिच्याकडे पाहू लागतो. तर राकेश तिच्या अगदी पायापाशी बसलेला असतो. त्याच वेळेला अर्णव आता राकेशला मुद्दामून म्हणतो की जीजू तुम्ही असे का बसले आहात, गुडघ्यावर बसा ना. अरे मला अशीच बसायची सवय आहे, राहू दे. असं बोलूनच आता तो तोंड बंद करायचा अर्णवचा प्रयत्न करत असतो. पण अर्णव देखील तितकाच हुशार, मुद्दामून त्याला या सगळ्याचे टोमणे देत असतो जेणेकरून त्याला या सगळ्याचा त्रास व्हायला हवा. हाच तर त्याचा मूळ हेतू असतो आणि त्याचा हेतू तो बरोबर साध्य करत असतो. तर राकेशच्या अगदी डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच्या डोळ्यातनं फक्त पाणी जे आहे ना ते खाली सरकायचं बाकी असतो, कारण अगदीच तो रडकुंडीला आलेला असतो. त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता की हे सगळं आज आपल्यासोबत घडेल, पण त्या सगळ्या गोष्टी आता घडलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता त्याला रडायला येत असतं. गुरुजी सांगतात मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला ही पूजा करायची आहे. ती खोबऱ्याची वाटी घ्या, हळद कुंकू लावा त्यांच्या पायाला आणि त्याचनंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीनेच ही पूजा करावी लागणार आहे. आणि जसं गुरुजींनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आता राकेश ती पूजा करत असतो. राकेश जेव्हा आता ती पूजा करत असतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप जास्त हसू येत असतं, कारण तिला ना या सगळ्या गोष्टींना खूप आवडत असतात. कारण अर्णवने तिला सांगितलेलं होतं की आज या माणसाला तुझ्या पायापाशी झुकवेल आणि अगदी तसंच झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त खुश जे आहे ती ईश्वरी असते. म्हणजे अर्णव सरांनी आपल्याला जे सांगितलंय ते वचन पूर्णही केलंय, यामुळे तिला आनंद झालेला असतो. आणि या राकेशचा बऱ्याच दिवसापासून तिला राग होता आणि आज सगळा काही राग एकाच झटक्यात तिला निघालेला होता. तो सगळा बदला निघून गेला होता आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश होती. आता राकेशला सांगितलं जातं की त्यांच्या पायावर आधी पाणी टाका, पाणी टाकून त्यांचे पाय स्वच्छ करा. आणि राकेश गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही करत असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार असतात ना, कारण गुरुजी जे बोलतात ते तर आता करायलाच लागणार आहे. आणि अंजली तर बसलेलीच आहे. अंजली तर अगदी डोक्यावर बसतात ना तशीच त्या राकेशच्या डोक्यावर बसून होती, कारण तीच सांगत होती की गुरुजी म्हणतात तसं करा, नाहीतर खूप मोठा कोप होऊ शकतो. आणि तसंच आता इकडे राकेश करत असतो. राकेश करत असताना त्याच्या डोळ्यात अशी आग असते ना की बघायलाच नको, कारण त्याला आता हे सगळं बघतानाच खूप जास्त रडू येत असतं आणि त्याला त्रास देखील होत असतो. पण तरीसुद्धा का होईना तो आता शांत असतो. तो विचार करतो की नाही, या सगळ्याचा बदला तर मी घेणारच, पण आता नाही, आता थोडा वेळ जाऊ द्या, मग सगळं काही नीट होईल असा देखील आता तो विचार करतो. आणि आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे एक एक करून तो आता ईश्वरीच्या पायाची पूजा करत असतो. गुरुजींनी ज्या पद्धतीने त्याला सांगितलेलं आहे की बघा आधी हळद कुंकू, पाणी आणि त्याचसोबत आता ती खोबऱ्याची वाटी, त्या पद्धतीनेच आता तो सगळं काही करत असतो. तिच्या पायावर एक फूलसुद्धा ठेवतो. शेवटी ती घरची गृहलक्ष्मी आहे, मग गृहलक्ष्मीला तेवढं तर करायलाच हवं हे देखील आता माहिती झालेलं असतं. आणि तशाच सगळ्या काही गोष्टींना तो एकदम चांगल्यारीत्या करत असतो. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो करत असतो तेव्हा राकेश मात्र आता खूप जास्त चाचरत असतो. राकेशला कळत नसतं की आता काय करावं, पण राकेशला आता सगळ्या बाजूने रडायला आलेलं असतं, कारण दुसरी काहीच त्याच्याकडे ऑप्शन उरलेला नसतो. तर इथे अंजली म्हणत असते की सगळं काही नीट करा हां, नाहीतर उगाचच आपल्याला हे सगळं काही भोगावं लागेल, असं देखील अंजली आता म्हणत असते. अंजलीच्या बोलण्यावर तो देखील म्हणतो की हो हो मला कळतंय, सगळं काही मी करतोय नीट, तू नको काळजी करूस. आणि त्याच वेळेला आता गुरुजी बघा मी केलेली पूजा बरोबर आहे ना, असं देखील राकेश म्हणतो. त्यावर अंजली म्हणते अहो तुम्ही पूजा तर केली, पण तुम्ही गृहलक्ष्मीच्या पाया कुठे पडलात, पाया पण पडून घ्या ना ईश्वरीच्या. मग आता अंजलीने सांगितलंय म्हटल्यावर राकेशला पाया ह्या पडाव्याच लागतात. राकेश आता तिथेच खाली झुकतो. त्याला खरं तर हे सगळं करताना लाज वाटत असते. त्याला त्याची स्वतःचीच खरं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात येतील असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता, पण आज या सगळ्यामध्ये त्याला झुकवलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याला प्रचंड असा राग येत असतो. तरीसुद्धा सगळा राग का होईना तो सहन करत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं इथे मात्र ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण तिच्या पायाशी आता तो झुकलेला असतो. आणि जेव्हा तो तिच्या पायाशी झुकतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि ईश्वरी त्याला आशीर्वादसुद्धा देते. आणि जेव्हा ईश्वरी आशीर्वाद देते तेव्हा अर्णवचं एकटक लक्ष राकेशकडे असतं. राकेशला तो म्हणत असतो की राकेश जीजू आता हॅप्पी ना, म्हणजे सगळं काही बघा ना अगदी तुमच्या मनाप्रमाणे झालं ना, असं देखील मुद्दामून बोलून तो मजा घेऊ लागतो.
त्यावर राकेशही म्हणतो की हो, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, असं बोलूनच तो आता कौतुक करू लागतो. आणि त्याच वेळेला मात्र आता राकेश जो आहे तो भयंकर चिडलेला असतो, पण अर्णव मुद्दामून त्याच्या जखमेवर मीठ चोळतात ना, अगदी तसंच मीठ चोळत असतो आणि तिला म्हणत असतो की वा, बरं झालं एकदाचं तुम्हाला मी सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही हे व्रत पूर्ण केलं ते. आणि तसंही बघा ना, गुरुजींनी आता तुम्हाला हा मान दिला, हे किती मोठं झालं, असं देखील मुद्दामून अर्णव म्हणतो. तर दुसरीकडे मात्र आता सगळी पापं तुमची धुतली गेली असतील असं मामा बोलून मुद्दामून टोमणा मारतात. तर मामी बोलत असतात की काय, आपले जावई बापू पुण्यवान आहेत, कधीच त्यांनी पाप केलेलं नाही. तर आता मुद्दामून मामा बोलतो की हो हो हो, खूपच पुण्यवान आहेत जावई बापू, त्यांची जर पुण्य मी सांगायला गेलो ना तर हा दिवस अपुरा पडेल. सांगायचेत का पुण्य जावई बापू. मुद्दामूनच आता मामा मजा घेत राकेशची बोलत असतो. त्यावर अर्णव म्हणत असतो की हो, आपले जिजू आहेतच इतके भारी, जे आपल्याला सगळ्यामध्ये मदत करतात आणि आपल्याला समजूनही घेतात. मग अंजलीला सुद्धा थोडं बरं वाटतं, कारण जो अर्णव आहे तो जिजूबद्दल तिच्या इतका कौतुक करत असतो, त्यामुळे अंजलीसुद्धा खूप जास्त खुश असते. तर अंजलीसुद्धा आता राकेशला म्हणते की बरं झालं तुम्हाला हा मान मिळाला, एका अर्थी आपल्याला हा शुभाशीर्वादच आहे ना. मग आता हे सगळं तर झालेलं असतं, अर्णव खूप खुश असतो. तर दुसरीकडे मात्र पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं देखील ईश्वरी राकेशला बोलत असते. आणि ती बोलताना त्याला म्हणते की राजेश जिजू, खरंच तुम्ही अशी पूजा केली, बरं वाटलं, तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा राजेश जिजू, असं ती बोलते. त्यावर राकेश आता तिच्याकडे पाहू लागतो. अर्णव म्हणतो की बघितलंस का, माझ्याशी पंगा घेतलं ना की असंच असतं, म्हणून सांगतो की माझ्यापासून ना जरा 4 हात लांबच राहा, आणि माझ्या बायकोपासून सुद्धा, असं देखील अर्णव आता राकेशला सुनावतो. राकेश आता काहीच बोलू शकत नसतो, त्याची बोलती चांगलीच बंद झालेली असते, कारण जे काही अर्णवने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने अर्णवने घडवून आणलेलं होतं. त्यामुळे राकेश अगदीच रडकुंडीला आलेला असतो आणि राकेश आता रागानंच अर्णवकडे पाहत असतो, कारण त्याला या सगळ्याचा राग आलेला असतो, कारण त्याला कधीच ईश्वरीच्या पाया पडायच्या नव्हत्या, पण आज या अर्णवमुळे हे सगळं करावं लागलेलं असतं. आता मनात तर प्रचंड राग असतो, पण आता 4 माणसांमध्ये काय बोलणार ना, म्हणून तो काही देखील बोलत नाही आणि तो आता तिकडनं निघून जातो. तर ईश्वरी मात्र या सगळ्यामुळे भलतीच खुश झालेली असते, कारण अर्णवने ईश्वरीला जे हवंय ते पूर्ण तिचं स्वप्न केलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्णव हा खूपच जास्त खुश असतो आणि अर्णव आता ईश्वरीकडे पाहत असतो. अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की मी असा विचार करतोय की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे झालं असेल, बरोबर ना. तर ईश्वरी फक्त आता हसते, कारण अर्णवला कळून गेलेलं असतं की ईश्वरी ज्या आनंदामध्ये हसते याचा अर्थ ईश्वरी ही खूप जास्त खुश आहे आणि म्हणूनच तर तिला इतका आनंद झाला आहे, असा देखील विचार जो आहे तो अर्णव करतो. दुसरीकडे मामा आता पटकन पळत बाहेर जातात आणि गुरुजींना आता पैसे देऊ लागतात. म्हणजेच आता गुरुजींना त्यांनीच सांगून बोलावलेलं असतं, गुरुजींना या सगळ्यासाठी विशेष असे पैसे दिलेले असतात आणि त्यामुळे गुरुजीसुद्धा आता एकदम भारी असं काम करतात. म्हणजेच आता गुरुजींनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी एकदम परफेक्टली मांडलेल्या असतात. खरं तर मामानीच त्यांना या नाटकासाठी बोलवलेलं असतं. मामा आता हे देखील बोलत असतात की तुम्हाला अशा नाटकांसाठी आम्ही पुन्हा एकदा कधी ना कधी बोलवूचा, तुम्ही उत्तम नाटक करता, असं बोलून गुरुजींचं कौतुक करू लागतात. खरं तर मामा आणि अर्णवने ह्या गुरुजींना अपॉइंट केलेलं होतं आणि गाडीच्या मागून राकेश हे सगळं पाहत असतो. राकेशला आता कळतं की ह्यांनी मुद्दामून हे सगळं केलेलं होतं, म्हणजे हा गुरुजीसुद्धा खोटा होता, मला हे सगळं करायला त्यांनी भाग पाडलं. नाही अर्णव, तुला मी सोडणार नाही, असं देखील आता तो म्हणत असतो आणि गाडीच्या मागेच असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला मामा म्हणत असतात की काय रे, झालं का रे भाच्या तुझ्या मनासारखं, आणि मला एक सांग, ईश्वरीला कसं वाटलं, काय वाटतंय. तर इथे अर्णव आता लाजत असतो. अर्णव जेव्हा लाजतो ना तेव्हा मामा आता अर्णवची मजा घेतात आणि मामा अर्णवला म्हणतात, अरे वा रे वा, लाजतोयस तू, काय चाललंय काय, म्हणजे गुलाबी गाल काय झालेत, ईश्वरीच्या प्रेमात इतका वेडा झालायस का तू, असं देखील बोलून आता त्याची मजा घेत असतात. त्यावर अर्णव म्हणतो की ईश्वरीला खूप छान वाटलंच असणारे, ती
आनंदातच असणार, तिच्या चेहऱ्यावरनं ते स्पष्ट दिसते. मला तर त्याचा बदला घ्यायचाच होता आणि असा बदला घेता येईल ना असं वाटलंही नव्हतं. पण बरं झालं, ज्या अर्थी आपण त्याचा बदला जसा घेतला आहे ना तो एकदम परफेक्टली घेतला आहे आणि ते असंच करायला हवं होतं आणि तसंच परफेक्टली झालं. या गुरुजीने सुद्धा उत्तम काम केलं आणि इथे घरात सुद्धा कोणालाच काहीच कळलं नाही आणि त्यामुळे दोघंही जण खूप जास्त खुश असतात. पण आपण इतकंही आनंदात राहून उपयोग नाही, कारण आपल्याला अलर्ट राहायला हवं. कारण आज आपण राकेशसोबत जे काही केले ना त्याचा बदला तर तो घेणारच, तो उलटा फिरणारही, असं देखील आता बरोबर अर्णवला माहिती असतं. म्हणून अर्णव आता या सगळ्याबद्दल मामांना सांगू लागतो. मामांना म्हणत असतो की बी अलर्ट, काही झालं तरी तो काही करू शकतो, त्यामुळे आपल्याला या सगळ्याची व्यवस्थित व्यवस्था करायला हवी. आणि उद्याच्या पार्टीचं काय, पार्टीचं नियोजन व्यवस्थित पार पडतंय ना असं देखील अर्णव मामाला विचारतो. मामा म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. इकडे आता राकेशला या सगळ्याचा राग येतो. राकेश म्हणत असतो की तुला मी सोडणार नाही अर्णव. इकडे आता ईश्वरी ही रूममध्ये बसलेली असते. ईश्वरी जेव्हा रूममध्ये बसते तेव्हा अर्णवसोबत घालवले ते प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतात. कशा पद्धतीने अर्णव नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहतो जेव्हा राकेश तिला त्रास द्यायला येतो आणि जेव्हा राकेश तिला त्रास द्यायला यायचा तेव्हा ईश्वरीला अर्णव कशा पद्धतीने वाचवायचा हे सगळं आता तिला आठवतं. त्याचबरोबर ईश्वरीला हे सुद्धा आठवतं की अर्णवने जे काही विचार केला होता, जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे त्या माणसाला आपल्या पायापाशी झुकवलं. आता अर्णवही बेडरूममध्ये आलेला आणि अर्णव जेव्हा बेडरूममध्ये येतो तेव्हा दार लावून घेतो आणि तेव्हा तो ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी आरशात एकटीच बघून हसत असते. तर अर्णव आता ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, तुझ्या चेहऱ्यावर हे जे स्माईल आहे ना ते मी आज कित्येक दिवसातून पाहतोय. म्हणजे हे समाधानाचं स्माईल आहे. म्हणजे पहिल्यांदा मी बघायचं तुला, हे जे काही स्माईल होतं ना हल्ली दाखवत होतीस तू ते वरच्या वर होतं, पण ही जी स्माईल आहे ना ती एकदम मनापासून आलेली आहे. तुला त्या गोष्टीचं समाधान मिळालेलं आहे, बरोबर की नाही. तर आता ईश्वरी सुद्धा बरोबर ओळखत असते आणि अर्णवलाही म्हणते की हो सर, तुम्ही एकदम परफेक्ट ओळखलात. इतके दिवस आहे ना मला खूप जास्त टेन्शन होतं, पण आज त्या माणसाला तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं त्याप्रमाणेच माझ्या पायापाशी झुकवलं, त्यामुळे ना मला खूप जास्त आनंद आहे. खरंच मी तो आनंद ना शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही, इतका आनंद मला झालाय, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. आणि अर्णवचं ती कौतुक करत असते, कारण तुम्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं होतं पाडव्या दिवशी मी तुला गिफ्ट देणार आहे आणि ते सुद्धा सगळ्यांसमोर त्या माणसाला तुमच्या पायापाशी झुकवणार आहे, अगदीच तसंच तुम्ही काहीसं केलेलं असतं, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी ऐकू येतात ना तेव्हा अर्णवही खूप जास्त खुश असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो की काळजी घ्यायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, काही वाटलं तर बिनधास्त मला सांगायचं, मी कायमच तुझ्या पाठीशी आहे, काही लागलं तरी माझ्याकडे यायचं आणि मला सगळं सांगायचं, असं देखील अर्णव ईश्वरीला म्हणतो. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आज मला इतका आनंद झालाय ना की तुम्हाला ना या बदल्यात मला रिटर्न गिफ्टसुद्धा द्यायचं आहे. तर अर्णवला ती विचारते की तुम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये काय हवं आहे. त्यावर अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि ईश्वरीला म्हणतो की हां, मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे. तर मग मला रिटर्न गिफ्ट रात्री झोपताना. तर ईश्वरी म्हणते की काय काय रात्री झोपताना, बोला ना, सांगा ना. तर अर्णवने हे शब्द आपल्या तोंडातच धरलेले असतात, पुढे तो काही बोलत नाही. मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की खरंच ना तुम्ही ना खूप भारी आहात, म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, एकदम भारी आहात तुम्ही, असं बोलूनच त्याचं आता ती कौतुक करत असते. त्यामुळे आता अर्णवला सुद्धा एकदम भारी वाटत असतं की ईश्वरीला आपल्याबद्दल काहीसं वाटायला लागले. हीच एक विशेष अशी गोष्ट आहे आणि ती सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे घडत असते. त्यामुळे ना तो खूप जास्त हॅप्पी असतो आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो, कारण त्याने ईश्वरीला इतक्या दिवसात असं छान हसताना, खुलून हसताना आज पाहिलं होतं आणि त्यामुळे तो हॅप्पी होता. ईश्वरी त्याला विचारते की रिटर्न गिफ्टमध्ये काय हवं आहे. त्यावर ईश्वरीला अर्णव फक्त इतकंच सांगतो की रात्री झोपताना. आणि त्यानंतर आता प्रेक्षकांनो पुढील भागात दाखवला गेलेला आहे, कारण आता राकेश जो आहे तो प्रचंड संतापलेला आहे. इकडे आता जो अर्णव असतो ना तो मामांना जाऊन विचारतो की तू कुठे राकेशला पाहिलं आहेस का. मामा बोलतो की नाही, सकाळपासून तो मला कुठेही दिसला नाही आहे, घरात त्यांच्या आता पार्टी असते पण तो कुठेही नसतो. आणि त्यामुळेच ना आता मामाला सुद्धा टेन्शन येतं की काय असेल, कुठे गेला असेल. मग अर्णव म्हणतो की नाही, तो असा सहजासहजी गप्प बसणार नाही, नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू असेल म्हणून तो कुठेही दिसत नाही आहे, असं देखील आता अर्णव मामाला म्हणत असतो. इथे मात्र आता अर्णव हे सगळं बोलत असतानाच इकडे जो राकेश असतो तो रूममध्ये असतो आणि तो म्हणत असतो की अर्णव, तुला असं वाटत असेल की काल तू जे काही केलंस त्यामध्ये तू जिंकला आहेस, पण नाही अर्णव, तुला संपवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. तुझा तर मी काय
काटा काढणारच असं आता तो म्हणत असतो. दुसरीकडे ईश्वरी तयार होत असते, ती कुंकू वगैरे लावत असते, पण नेमका कुंकुवाचा करंडा तिच्या हातातून खाली पडतो आणि त्यामुळे ईश्वरी जागीच खाली बसते. त्यावर आता अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला विचारतो, ईश्वरी काय झालं आहे, काय झालंय सांग ना, साधं कुंकूच तर खाली पडलंय ना. मग ईश्वरी रडत अर्णवला सांगत असते की फक्त कुंकू नाही आहे, हे कुंकू म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे आणि कुंकू खाली पडणं हे अपशकुन मानलं जातं. तिला खास करून अर्णवची भीती वाटू लागते, कारण आता तिचं कुंकू म्हणजे अर्णवच होता आणि आता हे कुंकू खाली पडल्यामुळे ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. अर्णव आता या सगळ्यामधून ईश्वरीला कसा बाहेर काढेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. एक नवीन प्रोमो सुद्धा आलेला आहे, ज्यामध्ये आता खरं तर राकेशने काही बायकांना सुपारी दिलेली आहे अर्णवची आणि त्यामध्ये त्या बायका अर्णवला मारत आहेत, पण त्यावेळेला ईश्वरीने येऊन अर्णवला वाचवलेलं आहे. अगदी झाशीची राणी बनून ईश्वरीने अर्णवचं रक्षण केलं आहे, म्हणजे स्वतःच्या कुंकवाचं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना, हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.